So now I would like to invite the first guest to share his experience about his journey. और सबसे शानदार बात यह है कि जो आज के गेस्ट ऑफ ऑनर हैं, इन सब ने इस समाज में जो मैं बात जहाँ से कर रहा था कि जॉब और सर्विसेज के बीच के डिफरेंस, उसमें सर्विस वाले पोर्शन को अपने अपने तरीके से देखा है और समझा है, और उसी समझ और एक्सपीरियंस को वो आज आपके साथ साझा करेंगे. तो सबसे पहले आई वुड लाइक टू इनवाइट सर, प्लीज़, डॉक्टर गायकवाड़, टू शेयर हिज एक्सपीरियंस एंड हिज जर्नी. प्लीज़ सर. मंच पर उपस्थित मेरे मित्र ओझा सर, लातूरचे सुपुत्र, नुकतेच 202 रँकनी IASची परीक्षा पास झाले ते रामेश्वर, मंचावरील मान्यवर, मराठी की हिंदी कुठली भाषा चालेल? मराठी. धन्यवाद. खरं तर ओझा सर हे खूप लोकप्रिय प्रोफेसर आहेत. या ठिकाणी माझा उल्लेख असा करण्यात आला की 16व्या लोकसभेतील हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लमेंट, वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे माझं, सर्वात जास्त शिकलेला त्या 16व्या लोकसभेतील म्हणून. आपण सगळे UPSCचे विद्यार्थी आहात, UPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहात, आणि एक UPSC पास झालेला विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि इतिहासामध्ये भारतात कोणी हात धरू शकत नाही असे ओझा सरचं जे लेक्चर आहे हे तर तुम्हाला अफलातूनच या ठिकाणी लेक्चर देणार आहेत. सर, आपको मराठी समजता है, हमने आपको सिखाया है. खरं तर शिक्षण आणि राजकारण याचा अर्थार्थी काही संबंध येत नाही, कारण राजकारणामध्ये शिकलेल्या माणसांना जास्त संधी मिळत नाही. जे कमी शिकलेले असतात त्यांना उच्च पदावरती जाण्याची संधी राजकारणात मिळत असते. परंतु माझं नेहमी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं एकच कारण आहे की ओझा सर आणि मला सांगितलं की आपको आना है. कारण माझी एक नेहमी तळमळ राहिलेली आहे की देशामध्ये जर सर्वात म्हणजे चांगलं समाजकार्य किंवा चांगली सेवा करायची असेल देशाची, तर UPSCचा कुठलाही कॅडर असेल, मग ते IRS असेल, IPS असेल, IFS असेल, IAS असेल, कुठल्याही कॅडर असले तर त्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळते. आणि खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता मी मराठवाड्यातून येतो, लातूर जिल्ह्यातून. खरं तर आमच्या लातूर जिल्ह्यात दरवर्षी 1-2 मुलं IAS होतात. ते सर, टीना ढाबी कुछ लड़की है ना IAS, उसका पति अभी हमारे लातूर का है, वो भी IAS है. आमचा मित्रच आहे. म्हणजे लातूरला तसं चांगल्यापैकी वातावरण आहे IAS विद्यार्थ्यांसाठी. माझी आपणाला विनंती आहे की मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण शिकत जातो. BA झालं, BAच्या पुढे MA झालं, MAच्या पुढे PhD, जे काही असेल, पण आपणाला BAपर्यंत काय करायचं आहे, BSCपर्यंत काय करायचं आहे, BComपर्यंत काय करायचं आहे, काहीच ठरवलेलं नसतं. याच्या उलट उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्यातलेच IAS IPS अधिकारी का जास्त आहेत? कारण तिथं जन्मलं की सांगतात तुझे SP बनना है, तुझे कलेक्टर बनना है. सर, मेरा एक दोस्त था कुलवंत कुमार, अभी DG है वो, लातूर में SP थे. उनका लड़का छोटा सा 5 साल का लड़का था. उसको पूछा मैंने, तू क्या बनेगा? उसने कहा मैं तो सीधा DG बनूंगा. सर, म्हणजे एक 5 वर्षाचा मुलगा तो म्हणतो मला सरळ, मी कुलवंत कुमारला विचारलं की असं कसं काय? ते म्हणाले की हमारे यहाँ हम डिग्री पास क्लास में पास होते हैं. म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे 3rd क्लासमध्ये पास होतात, परंतु IASला मात्र टॉपमध्ये येतात. कारण त्यांनी सुरुवातीपासून अभ्यास हा
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने केलेला असतो, जनरल नॉलेजचा अभ्यास त्यांनी केलेला असतो. आणि माझं तुम्हाला विनंती आहे की 1ली ते 10वी आणि म्हणजे 12वीपर्यंतचं जे आपण शिक्षण घेतलेलं आहे याच्या आधारावरच तुम्हाला UPSCमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण काय करतो की मी आता UPSCची तयारी करतो आहे म्हणून घरामध्ये 100 पुस्तकाचा ढीग लावतो आणि ते पुस्तकात माझा वेळ वाया घालतो. आपण UPSCच्या सिलेबसच तोंडपाठ करून टाकला पाहिजे. जो सिलेबस आहे तो अगदी तोंडपाठ. सिलेबस जर तुम्ही तोंडपाठ केला तर त्या सिलेबसच्या व्यतिरिक्त एक पान काही एक पुस्तकसुद्धा वाचायचं नाही तुम्हाला. आणि अशी जगातली कुठलीच परीक्षा नाही की ज्या परीक्षेत आपण अयशस्वी म्हणजे यशस्वी होणार नाही असं. कारण शेवटी माणसांनीच तयार केलेल्या या परीक्षा आहेत. मी DOPTवरती पण 5 वर्ष काम केले सर, जिथे हे IAS IPS या लोकांची पोस्टिंग होते, यांना गाईडलाईन्स दिल्या जातात. अशा प्रधानमंत्री कार्यालयामध्ये मी लोकसभेतून एकटाच खासदार होतो त्या ठिकाणी मेंबर. तर मी पाहिलं की आपण या ठिकाणी खूप म्हणजे हॉल खचाखच भरलेला आहे, म्हणजे बिलकुल जागा नाही आहे बसण्यासाठी. याचं कारण म्हणजे ओझा सरांना तुम्हाला ऐकायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला या ठिकाणी सांगण्यात आले की तुमचा प्रवास, माझा प्रवास सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण मी एक राजकारणी आहे. मी कुठला स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन आलेला विद्यार्थी नाही आहे, परंतु मला स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मदत करणं आवडतं. माझ्या दिल्लीमध्ये 5 वर्ष खासदार असताना एक मुलगा तिथे माझ्याकडे थांबून अभ्यास केला आणि आता तो सिक्कीमचा कलेक्टर आहे. रोहन अगवानी तुमच्या पुण्याचाच आहे. मी अनेक मराठी असेल किंवा अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत केली. माझी तुम्हाला मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्ही हिंदीतून किंवा इंग्रजीतून परीक्षा द्यायच्या भानगडीत पडू नका UPSCची. कारण इंग्रजीला करोडोची स्पर्धा आहे तुम्हाला इथे. मराठीतून तुम्ही जर परीक्षा दिलात तर महाराष्ट्रापुरते जे मराठी स्पर्धक असतील त्यात तुम्हाला स्पर्धक कमी असतील आणि त्यातनं तुमचा नंबर लागेल. म्हणजे आपण इंग्रजी जरी मीडियमचे असलो, आता इंग्लिश मीडियमचा लहानपणापासून इंग्लिश मीडियमचा असेल तर त्याला ठीक आहे, इंग्लिशमधून परीक्षा देऊ द्या. परंतु जे ग्रॅज्युएशनपर्यंत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र माझी विनंती आहे आपणाला की तुम्हाला ज्या भाषेवरती तुमचं प्रभुत्व आहे अशा मराठी भाषेमध्ये तुम्ही जर परीक्षा दिली तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी यश येणार आहे. कारण भाषा कुठली हे महत्त्वाचं नाही आहे. UPSCमध्ये तुम्हाला पात्रता होणं, आता परवा माझा एक भाचा पण केमिकल इंजिनियर आहे, तो 3rd इयरला असतानाच IIT पवईला तो म्हणाला की मामा मला UPSC करायचं आहे आणि त्याने अभ्यास सुरू केला. सर विदाऊट क्लासेस, विदाऊट कोचिंग क्लासेस, सेल्फ स्टडी तो पास झाला. म्हणजे परंतु मेनची त्याची तयारी झाली नाही म्हणून त्याने केला नाही. परंतु होत नाही असं नाही. मला एक वाटतं की आता मी या ठिकाणी थांबलो आहे, माणसांनी डिस्करेज व्हायचं नाही. तुम्ही जर UPSCचा अभ्यास करायला निघालात तर तुम्हाला म्हणणार अरे तू काय कलेक्टर होणार आहेस का. आपण खचतो आणि वाटतो अरे खरंच काय की आपण नाद सोडून देतो, परत आणि कुठेतरी नोकरी बघायच्या शोधामध्ये फिरतो. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही डिस्करेज होऊ नका. म्हणजे आता मी या ठिकाणी थांबलो आहे, मला इथे बोर घ्यायचं आहे पाण्याचा आणि इथे बोर घेतला आपण, 100 फूट गेलं, 200 फूट गेलं, पाणी लागलं नाही, 300 फूट गेलं, बोर पाणी लागलं नाही. परंतु आपण भूगोलाचे विद्यार्थी आहात, पृथ्वीमध्ये एक नल पॉईंट असतो जिथे पाणीच पाणी असतं, तिथपर्यंत जर बोर घेतला तर पाणी लागणारच आहे. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही शिकत असताना, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला डिस्करेज करणाऱ्यांची संख्या पावलोपावली आहे. मराठी माणसाला तर निश्चितच आहे, तू काय कलेक्टर होणार आहेस का. रामेश्वरलासुद्धा आता अतिशय खेड्यातला माझ्या मतदारसंघातला आहे रामेश्वर, आता IAS झालेला. कितीतरी वेळेस म्हणले असतील, दुकानदार आहे, वडील दुकानदार आहेत, म्हणले असतील ना तू काय कलेक्टर होणार आहे का असं बोलले असतील. परंतु त्यांनी जिद्द नाही सोडली. कारण आपणाला हिणवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तू काय कलेक्टर होणार आहेस का, तू काय SP होणार आहेस का, असं तू काय डॉक्टर इंजिनियर होणार आहेस का असं म्हणल्यानंतर मला वाटतं की आपण सगळं म्हणजे ऐकावे जनाच्यानी करावे मनाच्या प्रमाणे. तुम्ही जर सतत अभ्यासात राहिलात, अभ्यास केलात, अभ्यास म्हणजे अवांतर काहीतरी मी 18 तास करतो आहे, 20 तास करतो आहे, 24 तास अभ्यास करतो आहे म्हणूनही UPSCचं बर्डन घेऊ नका तुम्ही. म्हणजे आपल्या मनावर कसलंच बर्डन न घेता सहजमध्ये
तुमच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार तुमच्या सिलेबसनुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे. आता माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो मी भारतामध्ये हिंदीसाठी मी राजभाषा समितीवरती काम केलो. मी पहिला खासदार होतो की भारत स्वतंत्र झाल्यापासनं क्षेत्र म्हणजे साऊथ इंडियामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये हिंदी बोलणाऱ्यांना धरून मारत होते. म्हणजे हिंदी बोलणाऱ्यांना अक्षरशः तिथे हल्ला केला जायचा. तंजावर एक असं ठिकाण आहे की तिथे मी हिंदीची पहिली मीटिंग घेतली. मी होम मिनिस्ट्रीच्या त्या राजभाषा समितीचा संयोजक होतो. मला माहीत नव्हतं, मी नवीन खासदार होतो. तिथे 3 राज्याची मीटिंग घेतली. मी कामकाजाची निरीक्षण केलं. साऊथमध्ये 55% हिंदीचं कामकाज पाहिजे, 15 ते 20% कामकाज झालेलं होतं. मी त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण असं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि एक 6 महिन्यानंतर परत गेलं तर 15-20 वाले 30% आले आणि माझं खासदारकी संपण्यापूर्वी 55%पेक्षा जास्त. इस्रो तुम्ही माहिती आहे, इस्रोमध्ये तर हिंदीचं काहीच नसतं सर. इस्रो में तो 90% काम हिंदी में होता है इस्रो में. म्हणजे इस्रोसारख्या संस्थेमध्ये जर हिंदीमध्ये काम 90% होत असेल तर हे आपल्यासाठी खूप म्हणजे आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण भाषा माझी मराठी आहे की हिंदी आहे की इंग्रजी आहे याच्याकडे न जाता तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होत असताना तुमचा आत्मविश्वासाने ज्यात तुम्ही मास्टरी मिळवू शकाल अशा भाषेची निवड करा आणि तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल अशी मी आशा करतो. आणि यापेक्षा जास्त काही आपल्याशी बोलावं हे मी उचित समजत नाही. ओझा सर माझ्या पुस्तकाबद्दलचा नेहमी उल्लेख बाबासाहेबांच्याबद्दलचा करतात. ते काही पुस्तकं सर मैंने कुछ किताब लेके आया हूँ, वो आपको दे देता हूँ. या ठिकाणी आपण सर्व पदवीधर विद्यार्थी असतील किंवा पदवीच्या वर्गाला शेवटच्या वर्षात असतील सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. कारण हे समोर बसलेलं आमच्या देशाचं भविष्य आहे. तुम्ही IAS IPS कुठलेही क्लासवन अधिकारी व्हा, परंतु तुमच्या आईवडिलांना मात्र तुम्ही विसरू नका. कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बंगल्यामध्ये एक रूम तुमच्या आईवडिलासाठी ठेवा. भलं आईवडील तुमच्याकडे येऊन राहणार नाहीत किंवा येणारी नाहीत, परंतु तुमच्या कलेक्टर झाल्यानंतरच्या SP झाल्यानंतरच्या मोठ्या शानदार बंगल्यामध्ये निश्चितपणे एक छोटीशी रूम तुमच्या हयात असलेल्या आईवडिलांसाठी ठेवा. त्यांना तुम्ही आदर करा, कारण ते आहेत म्हणून तुम्ही आहेत. आईवडील जर जन्म दिले नसते तर आपण या ठिकाणी पोहोचू शकलो नसतो. आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांना दुःख देऊ नका, या निमित्तानं हेच सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ओझा सरांच्या भाषणाची प्रेरणा घेऊन निश्चितपणे सगळेच्या सगळे विद्यार्थी या ठिकाणचे UPSC पास व्हावेत आणि निश्चितपणे देशाची सेवा करण्यासाठी आपण यावं. एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. थैंक यू सर. और मुझे लगता है मुझे 2 चीज़ों के लिए धन्यवाद देना चाहिए. पहले तो ये लोग मेरी इतनी देर से हिंदी सुन रहे थे तो कुछ अपनापन फील हो गया होगा. और दूसरी सर, थैंक यू फॉर गिविंग सच एज इनसाइट. जो आप अपने एक्सपीरियंस बता रहे थे, जिस तरीके के एग्जांपल्स दे रहे थे, हिंदी को लेकर के जो बात कर रहे थे, सर्विसेज को लेकर के जो बात कर रहे थे, तो थैंक यू सर फॉर शेयरिंग सच इनसाइट्स. एंड अब मैं ज़्यादा समय नहीं लूँगा या मैं कोई बीच में ऐसी बात नहीं कहूँगा. और नाउ विदाउट वेटिंग एनी मोमेंट आई वुड लाइक टू इनवाइट अवध ओझा सर टू. सर प्लीज. बोले. गुड आफ्टरनून एंड जय हिंद. सर, हमने आपको स्पेशली इसलिए बुलाया कि शिक्षा जो है, एजुकेशन, एनिमल और ह्यूमन बीइंग में जो सबसे बड़ी डिवाइडिंग फोर्स है वो है एजुकेशन. और जिसके पास एजुकेशन है वो महान है. सर की किताब जब मैंने पढ़ी, मैं वहीं से शुरू करूंगा बात को.
मैं चाहूँगा, मैं जहाँ भी जाता हूँ मैं इस बात को बोलता हूँ कि आप एक बार उस किताब को ज़रूर पढ़ें। कभी भी जितने भी लेखक होते हैं, राइटर होते हैं, कहीं ना कहीं कुछ ना कुछ टिल्ट उनके अंदर होता है, बायसनेस, झुकाव। लेकिन एक ऐसी रूपरेखा लिखना जिससे हर आदमी प्रभावित हो, ये हर आदमी की बस की बात नहीं होती। और अभी आपने कहा कि आपका वर्ल्ड रिकॉर्ड है एक लिटरेट पार्लियामेंटेरियन के रूप में और 3 PhD। तो मैं ईश्वर से प्रार्थना करूंगा कि आप भारत के प्रधानमंत्री जरूर बने। नहीं सर, इसलिए नहीं कि आप हमारे दोस्त हैं, इसलिए कि शिक्षा को बहुत प्रोत्साहन मिलेगा। तो आपका बहुत बहुत धन्यवाद सर, आज यहाँ आने का, इतना कीमती समय निकालने का। रामेश्वर को मैं धन्यवाद कहूँगा कि इतनी व्यस्तता के बाद रामेश्वर ने अपना समय निकाला। फैज़ल भाई ने फिर से सेमिनार आयोजित किया। 25 नवंबर 2018, अभी मयंक जी ने बताया आपको, पहला सेमिनार हुआ यहाँ। हमें तो पता भी नहीं था कितने लोग आएंगे सेमिनार में, क्या होगा। खैर लोग आए और उस वक्त सैफिन हसन वॉज द गेस्ट ऑफ ऑनर। और मयंक भाई ने बताया कि हमने 2 से शुरुआत की। हमने एक स्टूडेंट से शुरुआत की थी और बड़ा मज़ेदार नाम था उसका, सद्दाम हुसैन। हम जो क्लास लेने गए तो वो लड़का बैठा था, मैंने पूछा तुम्हारा नाम क्या है? कहा सद्दाम हुसैन। तो मैंने कहा तब यहाँ क्या कर रहे हो? वहां से शुरुआत की। किसी भी चीज की शुरुआत हमेशा स्लो होती है, हमेशा, किसी भी चीज की। एक स्टूडेंट, आज से 3 साल पहले एक स्टूडेंट, उसमें 2 साल कोरोना का, एक